हॅलो फ्रेंड्स, मी भावना भुतल स्वागत करते तुमचं माझ्या चॅनेलमध्ये, ज्याचं नाव आहे लव्ह नॉवेल स्टुडिओ. चला तर मग स्टोरीला सुरुवात करूया. पण त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा. कथेचं नाव आहे मिस्टर सोलमेट, मी फक्त तुझीच. लेखिका भावना भुतल, व्हिडिओ एडिटर सोनाली जाधव, स्वर शिखा भुतल. मिस्टर सोलमेट, भाग 59. अविरा त्याचं ऐकून मान खाली घालून बसलेली. तिचं लक्ष तिच्या हाताखाली असणाऱ्या फोटो अल्बमवर गेलं. तिने तो अल्बम उघडला. अविरासोबत समीर सुद्धा त्या फोटोमध्ये डोकावू लागला. आता पुढे साधारण 20 वर्षापूर्वीचा तरी तो अल्बम असावा. हे त्या फिकट असलेल्या फोटोतल्या रंगावरून दिसून येत होतं. पहिलाच फोटो होता राजशेखर साठेंचा. अविराने स्वतःच्या संपूर्ण परिवाराचे चेहरे स्वतःच्या नजरेत कैद करून ठेवले होते. त्यामुळे स्वतःच्या वडिलांना बघता क्षणी तिने ओळखलं. सम्या, हे माझे वडील होते. अविरा समीरला स्वतःच्या वडिलांचा फोटो दाखवत म्हणाली. समीर एक नजर अविराकडे तर एकदा अविराने फोटोवर तर्जनी ठेवलेल्या चेहऱ्याकडे फिरवू लागला. अविराने भुवया उडवतच त्याला काय झालं म्हणून विचारू लागली. तू अजिबात तुझ्या वडिलांसारखी दिसून नाही राहिली मला, समीरने म्हटलं. त्या मॅडम सारख्याच दिसतात. पुढे मॅडमचा पण एक फोटो आहे. तो वयस्कर गृहस्थ समीरला मध्येच तोडत म्हणाला. अच्छा, असं आहे तर, समीर म्हणाला आणि पुन्हा फोटो डोकं खुपसून बसला. पहिलाच फोटो राजशेखर साठेंचा होता. त्यांच्या बाजूला ड्रायव्हरच्या पोशाखात एक व्यक्ती होती, जिच्या खांद्यावर त्यांनी हात ठेवला होता. हे तुम्ही आहात ना, अविराने त्या वयस्कर गृहस्थाला विचारलं. तो गृहस्थ हसतच हो म्हणाला. म्हणजे ते ड्रायव्हर तुम्ही होते तर, अविराने गंभीर होतच विचारलं. समोर बसलेल्या व्यक्तीला हा प्रश्न करताना देखील भुवया उंचावल्या गेल्या होत्या तिच्या. मी नाही म्हणत असताना सुद्धा साहेबांनी मला जबरदस्ती दारू पाजली होती. त्याच दारूच्या नशेत माझ्या हातून, एवढं बोलून तो वयस्कर गृहस्थ मान खाली घालून शांत बसला. तुम्ही माझ्या परिवाराला वाचवण्याचा प्रयत्न नाही केला, अविराने डोळ्यातून पाणी काढतच विचारलं. प्रयत्न करायला मी स्वतः शुद्धीत असायला पाहिजे ना. मला तर मी कार बाहेर कसा पडलो हेच आठवत नाही. मला तर वाटतं साहेबांनीच मला कार बाहेर टाकलं असावं. नाहीतर माझ्या साहेबांना मी अशा अवस्थेत टाकून एकटा पळ काढणं शक्यच नाही, तो वयस्कर गृहस्थ म्हणाला. समीर अल्बमची एक पानं उलटत होता. तो अल्बम त्या ड्रायव्हरचा होता, ज्यात त्याच्या स्वतःच्या परिवाराचे सुद्धा फोटो होते. समीर ते सगळेच फोटो नजरेखालून घालत होता. अविरा, ही बघ तू. मध्येच एका अल्बम मध्ये समीरला अविरासारखी दिसणारी महिला दिसली. अविरा, मॅडमचा फोटो यात नसणार. हा तेव्हाचा फोटो आहे जेव्हा राजशेखर सर आणि अमीना मॅडमचं नुकतंच लग्न झालेलं, आणि ते माझ्यासारखे गरीबाच्या घरी जेवायला आलेले. मनाने खूप मोठे होते दोघेही. साहेब तर मला स्वतःचा लहान भाऊ मानायचे. राजशेखर साठेंचं गुणगान गातच ड्रायव्हर म्हणाला. म्हणून या बिचारीला असं वाऱ्यावर सोडून दिलं ना तुम्ही, समीरने थोडं रागातच त्या ड्रायव्हरला विचारलं. असं नाहीये साहेब, मॅडम तुम्ही जिवंत आहात हे माहितीच नव्हतं मला. नाहीतर तुम्हाला असं वाऱ्यावर मी कधीच सोडलं नसतं. मी असा कृतज्ञ अजिबात नाही, दोन्ही हात अविरासमोर धरतच तो ड्रायव्हर म्हणाला. हे फोटो आम्ही एडिट वगैरे केले नाहीयेत, आणि हे सगळं तुला का दाखवतोय हे समजलंच असेल ना, डॉक्टर विकल्पने अविराला विचारलं. पुढे जाऊन अविराने असं नको बोलायला की युगच्या बचावासाठी खोटा ड्रायव्हर आपल्यासमोर उभा केलाय. त्यामुळे ज्या ड्रायव्हरकडून ऍक्सिडेंट झालेला त्या ड्रायव्हरला पुराव्यासहित अविरासमोर आणण्यात आलं होतं. अविरा एकटक डॉक्टर विकल्पकडे बघत होती.
डॉक्टर विकल्पला आपल्याला काय बोलायचंय हे तिला समजत नव्हतं. अविरा आपल्या प्रश्नाचं उत्तर देत नाही हे बघून डॉक्टर विकल्पने भुवया उडवतच तिला काय झालं म्हणून इशाऱ्यानेच विचारलं. अविराने फक्त नाही म्हणून मान डोलवली. तू तोंडाने बोललीस तर मला स्पष्टपणे कळेल, डॉक्टर विकल्प म्हणाला. माझ्या परिवाराच्या दुर्दैवी अंताला मिस्टर सोलमेट जबाबदार नाहीत, पण हेच जर त्यांनी स्वतः मला सांगितलं असतं तर मी नाही का त्यांच्यावर विश्वास ठेवला असता. अविरानेच डॉक्टर विकल्पला प्रश्न केला. तुझ्या जागी मी असतो तर मिस्टर सोलमेट अशी अनोळखी ओळख घेऊन माझ्यासमोर आलेल्या व्यक्तीवर मी डोळसपणे विश्वास नसता ठेवला, डॉक्टर विकल्प म्हणाला. पण मी ठेवला असता, अविरा स्वतःच्या मतावर ठाम राहतच म्हणाली. म्हणूनच अर्धवट माहिती कळल्यावर त्याचा चेहरा सुद्धा तू बघितला नाहीस, डॉक्टर विकल्पने तिला थेट तलवारीच्या टोकावरच उचलून धरलं. अविराने छोटंसं तोंड करतच समीरकडे पाहिलं, कारण तिला तिची चूक कळाली होती. तुझी संपूर्ण मेडिकल हिस्ट्री त्याच्याजवळ आहे. तुझा मेंदू अतिताण सहन करू शकत नाही. तुझ्या मेंदूवर खूप मोठी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. हे सगळं तुझ्यासमोर कोणत्या पद्धतीने मांडायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न युगला पडला होता. पण त्या प्रश्नाचं उत्तर त्याला भेटेपर्यंत तू देवांश दीक्षित बरोबर लग्न केलंस आणि मोकळी झाली होतीस. युगचं कसं आहे माहितीये का, तो तुझ्या बाबतीतल्या छोट्यातल्या छोट्या गोष्टीची सुद्धा काळजी घेत राहिला. हे अविराला कळलं तर तिला काही त्रास झाला तर मग तो त्रास कमी करण्यासाठी मी दुसरं काय सांगू. मग दुसरं सांगितलं तर तिसरी गोष्ट पण तयार करावी लागेल. तो ना ह्या सगळ्या गोष्टीच्या तयारीत होता, ते पण गेला 13 वर्षापासून. युगचं कसं आहे माहितीये का, तो ना एखाद्या गोष्टीचा खूप खोलवर जाऊन विचार करतो. नाही बोलायला गेलं तरी हाडाचा बिझनेसमॅन आहे तो. ही क्वालिटी त्याच्यात असणारच. तो फक्त तुझ्या बाबतीतच नाही तर त्याच्या आयुष्यातल्या प्रत्येक व्यक्तीची तशाच पद्धतीने काळजी घेतो, जशी तू त्याला तुझी काळजी घेताना बघितलं असशील. आता तूच बघ ना, ह्या गोष्टीत त्याची काहीही चूक नाहीये. पण वयाच्या 17व्या वर्षापासून त्याने ही गोष्ट मनाला लावून घेतली की तुझ्या आई वडिलांचा त्याच्या निष्काळजीपणामुळे जीव गेला. पण तुझ्या परिवाराचा जो अंत झालाय तो कोणाच्या चुकीमुळे झालाय हे तू स्वतःच बघितलं असशील. ह्या ऍक्सिडेंटमुळे त्याचं संपूर्ण आयुष्यच बदलून गेलं. त्याची इच्छा नसताना त्याला जबरदस्ती युकेला पाठवण्यात आलं. तो तर तुला सोडून कुठेही जायला तयार नव्हता. तो तर आम्हाला बोलत होता की तू बावली होतीस छोटीशी जेव्हा तो तुला हॉस्पिटलमध्ये घेऊन आलेला तेव्हा. तुझी काळजी घ्यायचा तो. तुझी काळजी घेता घेता तो जास्तच तुझ्यात गुंतत गेला. त्याला तू त्याची जबाबदारी वाटू लागली. तुला जरा काही त्रास व्हायला लागला आणि तू रडू लागली ना तर तुला उचलून घेत संपूर्ण हॉस्पिटल तो फिरवून आणायचा. पण अचानकपणे हर्षवर्धन देशपांडे म्हणजेच युगचे वडील, त्यांना या ऍक्सिडेंट नंतर धमकीचे कॉल येऊ लागले. राजशेखर साठेंच्या ऍक्सिडेंटला तुमचा मुलगा जबाबदार आहे आणि याचे ठोस पुरावे आमच्या जवळ आहेत. आम्ही ते लवकरात लवकर पोलिसांकडे देऊ, अशा धमक्यांनी त्याच्या वडिलांची रात्रीची झोप उडवून लावली होती. खरं तर ज्या ठिकाणी ऍक्सिडेंट झालेला त्या ठिकाणी हर्षवर्धन देशपांडे यांची कार आणि राजशेखर साठे यांची कार, बस या दोनच गोष्टी त्या सुनसान ठिकाणी होत्या. ऍक्सिडेंटमध्ये तर राजशेखर साठेंचा संपूर्ण परिवार जागीच ठार झालेला. राहिला प्रश्न हर्षवर्धन देशपांडेंचा, तर त्यांच्या कारमध्ये फक्त 3च जण होते. एक म्हणजे युग जो गाडी चालवत होता, दुसरं म्हणजे त्याचे वडील हर्षवर्धन देशपांडे आणि तिसरं म्हणजे हर्षवर्धन देशपांडेंचा सगळ्यात विश्वासू सेक्रेटरी, तो म्हणजे विनम्र मोकाशी. आपल्या मुलाला घेऊन आपल्याला कोणीतरी इनामी फोन करत आपल्याला उठसूट पोलिसांची धमकी देत आहे हे बघून हर्षवर्धन देशपांडे यांचा सगळ्यात आधी तर विनम्र मोकाशीवर संशय गेला, जो त्यांचा सगळ्यात विश्वासू सेक्रेटरी होता. यावर विनम्र मोकाशीचं असं म्हणणं होतं की ते असं काही करत नाही. जर त्यांना असं काही करायचं झालं असतं तर ते फक्त पोलिसांची धमकी का देणार.
त्यांच्याकडे खंडणी पण मागतील ना. नाही म्हणायला गेलं तर हर्षवर्धन देशपांडे यांच्या घरातील प्रत्येक व्यक्तीला युग नकोच होता. डॉक्टर विकल्प म्हणाला, एक मिनिट, हर्षवर्धन देशपांडे म्हणजे युगचे वडील, मग हर्षवर्धन देशपांडेंचा परिवार हा युगचा परिवार, मग आपल्याच परिवाराला आपल्याच घरातील व्यक्ती नको होती असं कसं होईल? समीरने डॉक्टर विकल्पला मध्ये तोडतच विचारलं. हर्षवर्धन देशपांडे यांचे 2 परिवार होते. लुविना मिस, द ग्रेट बिझनेसमॅन रेबियन मिसची एकुलती एक मुलगी हर्षवर्धन देशपांडे यांच्या प्रेमात पडली. हर्षवर्धन देशपांडे यांचे त्यांच्या पत्नीसोबत फारसे चांगले संबंध नव्हते. ते दोघंही लवकरच डिवोर्स घेणार होते हे कळल्यावर युगच्या आईने म्हणजेच लुविना मिस या हर्षवर्धन देशपांडे मध्ये जास्त गुंतत गेल्या. त्या तर त्यांच्या मुलांची जबाबदारी सुद्धा घ्यायला तयार होत्या. नाही बोलायला गेलं तरी त्यावेळेला हर्षवर्धन देशपांडेंचा सगळ्यात मोठा मुलगा विक्रांत देशपांडे हा 8 वर्षांचा होता आणि रियाज देशपांडे जवळपास 2 वर्षाचा. तरी लेविना मिस त्यांच्यासोबत लग्न करायला तयार होत्या. डॉक्टर विकल्प म्हणाला, मग? अविराने त्याला विचारलं. मग पुढे असं काय झालं? कळेलच पुढील भागात. धन्यवाद.